त्रिमूर्ती चौक नवनाथ हार्डवेअर जवळ यशस्वी क्लासेसच्या समोर समृद्धी सोडा अँड आईस्क्रीम पार्लर यांचा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। या उद्घाटनाचे सौभाग्य माननीय सौ सीमाताई महेश हिरे आमदार नाशिक पश्चिम यांच्या हस्ते संपन्न झाले। शुभारंभानिमित्त उपस्थांना विविध चविष्ट पदार्थांची मेजवानी देण्यात आली। येथे सोडा, आईस्क्रीम, पॉपकॉर्न, पाणीपुरी अशा अनेक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे। या कार्यक्रमाचे आयोजन सौ वैशाली योगेश बोरसे यांनी केले होते। तसेच श्री निवृत्ती बाजू बोरसे व योगेश निवृत्ती बोरसे यांनी आलेल्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत केले। समृद्धी सोडा अँड आईस्क्रीम पार्लरच्या शुभारंभामुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। विशेष म्हणजे येथे क्लासेस जवळ असल्यामुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील सगळ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे। त्यामुळे या पार्लरला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे। ठिकाण त्रिमूर्ती चौक नवनाथ हार्डवेअर जवळ यशस्वी क्लासेसच्या समोर समृद्धी सोडा अँड आईस्क्रीम पार्लर। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत त्रिमूर्ती चौकामध्ये। तर याचे विशेष कारण आहे की समृद्धी सोडा तसेच आईस्क्रीम पार्लरचा भव्य दिव्य असा शुभारंभ झालेला आहे आणि याचे संचालक आहेत निवृत्ती बोरसे तसेच योगेश बोरसे सर आपल्या सोबत आहेत। तर आपण बघू शकतो की एक्झॅक्ट क्लासेसच्या समोर असल्या कारणाने विद्यार्थ्यांची संख्या तसेच नागरिकांना उत्तम सोय झालेली आहे। तर इथे आईस्क्रीम, सोडा, पाणीपुरीचे 5 फ्लेवर तसेच आईस्क्रीमचे फ्लेवर्स, सोड्याचे फ्लेवर्स तसेच ज्यूस सगळं इत्यादी इथे मिळणार आहेत। तर योग्य दरामध्ये अतिशय मुबलक वाजवी किंमत आहे। तर सर्वांनी इथे आवश्यक भेट द्यावी अशी सर्वांना विनंती आहे। तर आपल्यासोबत संचालक आहेत, तर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार। आज उपस्थित इथे सर्व मान्यवरांचे मी सर्वांचे स्वागत करते। सगळ्यांना माझा नमस्कार। आज इथे समृद्धी सोडा, आईस्क्रीम आणि पाणीपुरी यांचा भव्य उद्घाटन सोहळा आहे। सौ सीमाताई हिरे, आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ करण्यात तरी आपण सर्वांनी इथे उपस्थित राहिल्याबद्दल आणि भरभरून आम्हाला खूप प्रेम आणि आशीर्वाद शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करते। तसेच आपल्या सोबत निवृत्ती बोरसे सर आणि त्यांचे पुत्र योगेश बोरसे सर आहेत। तर त्यांच्याकडनं आपण इथे कोणकोणत्या सेवा ते देणार आहेत व कोणकोणते पदार्थ मुलांसाठी उपलब्ध करून देणार आहेत याबद्दल अधिक माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया। नमस्कार। समृद्धी सोडा अँड आईस्क्रीम पार्लर आज आम्ही भव्य असा शुभारंभ आज चालू केलेला आहे। तर आज आमच्याकडे पाणीपुरीचे 5 फ्लेवर तसेच आईस्क्रीममध्ये फ्लेवर वाईज आपल्याला आईस्क्रीम भेटेल आणि सोडामध्ये आपल्याकडे 8 फ्लेवर आहेत। त्यात 2 ज्यूस आणि 6 फ्लेवर सोड्याचे आहेत आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये आपण ठेवलेले आहेत, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा याच्या किमतीमध्ये आपण ठेवलेले आहेत। तरी सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि समृद्धी सोडा आणि शॉपीला एकदा भेट द्यावी। पत्ता हा नवनाथ हार्डवेअरच्या बाजूला यशस्वी क्लासेसच्या समोर त्रिमूर्ती चौक। तर अवश्य एकदा भेट द्यावी। नमस्कार। आज आमच्या समृद्धी सोडा अँड पार्लरच्या दुकानचे शुभारंभ नवीन नाशिकचे लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे। तर या ठिकाणी आलेल्या सर्व उपस्थित नागरिकांचे व मित्रपरिवाराचे, बोरसे परिवारातर्फे मी प्रथम सर्वांचे अभिनंदन करतो आणि आम्हाला भरभरून प्रेम दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी सोड्यामध्ये 6+2 फ्लेवर ठेवलेले असून त्यामध्ये 10 ते 15 रुपयापासून ते 30 रुपयापर्यंत योग्य दरामध्ये सिडको वसाहतील सर्वसामान्य नागरिकांचे असल्यामुळे या ठिकाणी तसेच आईस्क्रीमचे पण दर 10 रुपयापासून ते 30 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीचे आणि उत्तम क्वालिटी देऊ। त्याचप्रमाणे पॉपकॉर्नचा पण या ठिकाणी आम्ही स्वतः तयार करून आपल्यापर्यंत सेवा देण्याची आम्ही चांगल्या पद्धतीनं योग्य अशी क्वालिटी देऊन आपलं मनसोक्त असं याच्यापासून आपण चांगला लाभ घ्यावा अशी या ठिकाणी सर्व नागरिकांना मी विनंती करतो। धन्यवाद। तसेच संचालकांचे भाऊ देखील उपस्थित झालेले आहेत। तर आपण त्यांच्याकडनंच अधिक माहिती जाणून घेऊया। स्नेही निवृत्तीजी बोरसे व त्यांचे चिरंजीव योगेशजी बोरसे हे आज नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करत आहेत। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा नाशिक शहराचा चिटणीस या नात्याने तसेच मी माझ्या पवार परिवाराच्या वतीने या नवीन दालनाला
आणि या कुटुंबाला व नवीन व्यवसाय करण्यासाठीच्या अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्यामध्ये आमच्या मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीच्या नाशिक पश्चिमच्या कार्यकुशल आमदार सीमाताई हिरे, त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वैभवजी महाले, त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे सरचिटणीस अशोकजी पवार, राजेंद्रजी जडे, त्याचप्रमाणे नाशिक पश्चिम मतदारसंघातील अनेक आमचे मान्यवर, आर के इंडस्ट्रीजचे शिंदे साहेब असतील, जाधव फाउंड्रीचे शामराव शिंदे असतील, जाधव असतील, त्याचप्रमाणे शेलूचे सरपंच अमोलजी जाधव असतील, असे अनेक मान्यवर, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व मित्रपरिवार यांचे मी बोरशे परिवाराच्या वतीने हे जो नवीन दालन आपल्या सर्वांसाठी खुलं केलं आहे त्याच्याबद्दल मी सर्व उपस्थितांच्या वतीने बोरशे परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समृद्धी सोडा आणि आईस्क्रीम पार्लरचे भव्य दिव्य असे शुभारंभ झालेला आहे. तर हा शुभारंभ नाशिक पश्चिमच्या लाडक्या आमदार सौ सीमाताई हिरे यांनी केलेला आहे. तर आपण आपल्या लाडक्या आमदारांकडनंच याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊया. समृद्धी सोडा आणि आईस्क्रीम पार्लरचं आज इथे उद्घाटन होत आहे. बोरसे परिवाराने या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. आज याकरता उपस्थित असलेल्या नगरसेविका भाग्यश्रीताई डोमसे, त्याचबरोबर यशवंतजी पवार, अशोकजी पवार, डॉक्टर वैभव महाले, अनिल मटाले, त्याचबरोबर आमच्या पवारताई, सर्वच उपस्थित असलेले या परिसरातील मोठ्या संख्येने बंधू भगिनींनो, आज आपण बघतो की प्रत्येक जण म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांना अतिशय आकर्षण असतं ते म्हणजे आईस्क्रीम, आणि त्याचबरोबर पॉपकॉर्न असेल, पाणीपुरी असेल, सोडा असेल, ज्यूस असेल, या सगळ्या गोष्टी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत अतिशय आवडीच्या आहे. आणि त्यामुळे मला वाटतं मोक्याच्या ठिकाणी आज हे समृद्धी सोडा आणि आईस्क्रीमचं सुरू केलेलं आहे. इथे येणारे जाणारे निश्चितच जे काही इथे रहदारी मोठ्या प्रमाणात आहे, मोठ्या मोक्याच्या ठिकाणी आहे, त्यामुळे चांगला प्रतिसाद त्यांना पुढील काळात मिळेल. आईस्क्रीम मध्ये आज विविध प्रकार आहेत, त्यात विविध कंपन्या आहेत, आणि त्यामुळे चांगल्यातले चांगल्या सेवा इथून नागरिकांना मिळेल याची मला खात्री आहे. मी बोरसे परिवाराला खूप मनापासून शुभेच्छा देते की आज आपण एक आउटलेट सुरू केलं, याच्या पुढे अजून 2-3 अशा पुढे त्यांची वृद्धी हो, अशा प्रकारच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देते. नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थांची कृपा यांच्यावरती राहणारच, यात काही शंका नाही. आणि ताईंच्या व सर्वांच्या आशीर्वादाने या एक शाखेचे 2-3 शाखांमध्ये रूपांतर होईलच. आणि नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.